नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. लोकशाहीचा मोठा विजय असं शरद पवार का म्हणाले? आजच्या सुनावणीत काय काय घडलं? केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर दिलेल्या निकालाच्या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिलाय. सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला 7 दिवसात चिन्ह देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नावर अजित पवार गटाला पुढच्या 2 आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शरद पवार यांनी अधिकृत एक्स अकाउंटवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिलाय. हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय असा प्रश्न देखील उपस्थित केला. आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त अशाच वादामुळे अंतिम मुद्द्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय. मध्यंतरी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि माननीय निवडणूक आयोगाला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर 7 दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानासाठी आम्ही लढत राहू असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आजच्या सुनावणीत काय काय घडलं? राष्ट्रवादी पक्षाने चिन्हाचा निकाल अजित पवारांच्या बाजूने दिल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी पक्ष चिन्ह तसेच शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. सर्वप्रथम शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाला मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवण्याची विनंती केली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करायची असल्याने हेच नाव द्यावे असे मनु सिंघवी म्हणाले. या मागणीनुसार शरद पवार गटाने चिन्ह मागितल्यावर 1 आठवड्याच्या आत चिन्ह द्यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.